स्वागत आणि यानंतर आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात मॉर्निंग प्राईम टाइम मधून। नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील कोराडी मंदिर परिसरामध्ये शनिवारी रात्री एक भीषण अपघात घडला। कोराडी मंदिराच्या मागील बाजूस खापरखेडा कोराडी रोडवर सुरू असलेल्या महाद्वाराच्या बांधकामादरम्यान गेटचा एक भाग अचानक कोसळला। या दुर्घटनेमध्ये सुमारे 17 मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनेनंतर तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले। सर्वांची प्रकृती ही स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकारी बिपिन इटनकर यांनी दिली आहे। इथे कोराडी मंदिराच्या मागे जे महाद्वाराचं बांधकाम चालू आहे तिथे ऑलरेडी एनडीआरएफची टीम आहे, लोकल पोलीस ऑलरेडी इथे पोहोचले आहेत, अँब्युलन्स आहेत। इथे कुठल्याही प्रकारची कॅज्युअल्टी आतापर्यंत रिपोर्ट झालेली नाहीये, तरी देखील काही शक्यता नाकारता येत नाही म्हणून आपण आता पुढचं सर्व तिथे एक्सकॅव्हेशन करून चेक करत आहोत। परंतु आतापर्यंत काही कुठलीही कॅज्युअल्टीची शक्यता इथे दिसत नाहीये। भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेचा आज मेळावा होतोय। या मेळाव्याला भाजपा आमदार परिणय फुके आणि शिंदे सेनेचे आमदार उपस्थित राहणार आहेत। नुकतेच भाजपा आमदार परिणय फुके यांनी एका कार्यक्रमादरम्यान मीच शिवसेनेचा बाप असं विधान केलं होतं आणि यावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते। त्यामुळे परिणय फुकेंनी केलेल्या विधानानंतर ते दोन्ही आमदार या कार्यक्रमाला एकत्रित एका मंचावर येतील का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। शेती परवडत नाही अशी तक्रार करणाऱ्यांना कृषी मंत्री भरणेंनी सुनावलेले। मुंबईला राहून शेती परवडत नाही असं मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, तर शेती करताना चढउतार येतच असतात असंही भरणे म्हणाले। त्याचबरोबर मंत्र्यालाही किती वेदना असतात ते मलाच माहितीये, त्यामुळे दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं असं उदाहरण देखील दत्तात्रय भरणे यांनी दिलंय। शेती परवडत नाही आता परवडत नाही कोणाला? किशोरगड डांगरातल्या शेती परवडणार नाही परवडणार। मुंबईला राहून नाही शेती परवडणार की जे बांधलेल्या शेती आहे जे खरंच। आणि ही गोष्ट आहे की कधी कधी अवकाळी पाऊस येतो, आपण त्याच्या शेतीवरती अनेक स्वप्न ठरवतो, तेव्हा अपडाऊन हे होतं। फक्त झेंडावंदनाची संधी नको तर भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्री करा अशी मागणी शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे। कर्जतमधील शिवसेनेच्या आढावा बैठकीनंतर थोरवेंनी हे वक्तव्य केलंय। आमची सर्वांचीच भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्री करण्याची इच्छा आहे असं थोरवे यांनी बोलून दाखवलंय। आमची भूमिका आहे की 15 ऑगस्टला भरत शेठ यांना रायगडला त्या ठिकाणी झेंडावंदनासाठी त्या ठिकाणी संधी देण्यात यावी। फक्त संधी देण्यात फक्त झेंडावंदनासाठीच नव्हे तर रायगडचं पालकमंत्री पद सुद्धा भरत शेठ गोगावले यांनाच मिळावं अशी आग्रही मागणी आमची त्या ठिकाणी फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, या सगळ्यांकडे आम्ही सातत्याने करत आहोत। जालन्यात आजी माजी खासदारांची एकमेकांना भाषणातून टोलेबाजी। जाफराबाद शहरातील पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळ्यादरम्यान मी आणि संतोष दानवे काम मंजूर करून आणतो, मात्र बातमी रावसाहेब दानवेंची येते असं वक्तव्य खासदार कल्याण काळेंनी केलंय। तर अजूनही मी पटांगण सोडलेलं नाही, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही दोघंही जण माझ्यापेक्षा लहान आहात असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावलाय। संतोष दानवे आणि मी आणि बातमी येते रावसाहेब दानवे पाटणारी काम मंजूर करून मला एक कळेना संतोष भाऊ तुमच्या हातात अजून दानवे कपाटाच्या किल्ल्या दिलेले दिसत नाही पूर्ण बातमी झाल्यावर संतोष नाही केलेले काम एका कागदावर कल्याण काळेने केलेले काम एका कागदावर कामावर जाणार आणि देवाची शपथ सांगतो रामोजा रावसाहेब दानवेच्या काळात झाल्यासारखे तर मला जावंच लागेल, तर मला अजून लोकसभा सांभाळायचा आहे। मी सोडानी पळवलं मी आता मी सोडलं नाही, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही दोघे खेळणार। मनोज जरांगे पाटील हे आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर असून 29 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून या बैठका सुरू होतील। शहरातील शासकीय विश्रामगृह येथे या बैठका पार पडणार आहेत। या बैठकीसाठी जिल्ह्यातील आयोजक, समन्वयक, शिक्षण संघटना, वकील संघटना, व्यावसायिक आणि डॉक्टर यांची उपस्थिती असणार आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ हा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर रेल्वे स्थानकावर उपस्थित राहतील। सकाळी 10 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहणार आहेत। नागपूर ते पुणे वंदे भारत 14 ऑगस्ट पासून नियमित सुरू होणार आहे। तिकिटाची किंमत ही 1,500 ते 3,000 रुपये असण्याची शक्यता असून ही वंदे भारत सोमवार वगळता आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे। या ट्रेनला वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड हे थांबे असणार आहेत। त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे। रेल्वेच्या रिटर्न तिकिटावर आता 20% सूट देण्यात येणार आहे। येण्या जाण्याचं बुकिंग एकत्र केल्यास रिटर्न तिकिटावर 20% सूट मिळणार आहे। फेस्टिवल स्पेशल, नियमित मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे। योजनाची बुकिंग हे 14 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे। ही सूट 13 ते 26 ऑक्टोबर दरम्यान जाणाऱ्या प्रवासासाठी आणि 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान परत येणाऱ्या प्रवासासाठी लागू असेल। राजधानी शताब्दी, दुरंतो, वंदे भारत, तेजस आणि सुविधा एक्सप्रेस यांच्यासारख्या प्रीमियम गाड्यांसाठीच ही योजना लागू असणार आहे। श्रावण मासातील तिसऱ्या श्रावणी सोमवार आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर इथं ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला अधिक महत्त्व आहे। या फेरीसाठी रविवारी सायंकाळपासूनच भाविकांनी जथ्थे त्र्यंबकेश्वरकडे रवाना झालेत। भक्तांच्या सुविधेसाठी राज्य परिवहन मंडळातर्फे जादा बसेसचं आयोजन करण्यात आलंय। रविवारी आणि सोमवारी या 2 दिवसांसाठी भक्तांसाठी जादा बसेस ह्या सोडण्यात येतील। एसटीच्या 14 मार्गांवर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। मुंबई, पुणे, सातारा आणि अलिबागसह विविध 14 मार्गांवर विशेष फेऱ्या ह्या चालवण्यात येणार आहेत। रक्षाबंधन आणि लागून आलेला रविवार यामुळे शहरातील नागरिक हे मोठ्या संख्येनं बाहेर पडलेत। प्रवाशांची गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन मंडळाच्या मुंबई विभागानं विशेष फेऱ्या चालवण्याचं नियोजन केलंय। मुंबई स्वारगेट, दादर पुणे मार्गावर 4 अतिरिक्त फेऱ्या, वाशी सातारा मार्गावर 5, वाशी स्वारगेट मार्गावर 3 फेऱ्या हा चालवण्याचा निर्णय सध्या घेतलेला आहे। 15 ऑगस्टपासून डीजी प्रवेश ॲपवर नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयात प्रवेश करता येणार आहे। 15 ऑगस्टपासून आता ऑफलाईन प्रवेश हा पूर्णतः बंद करण्यात येणार असल्याचं गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी दिले। ज्यांच्याकडे स्मार्टफोन नसेल अशा व्यक्तींसाठी कोणती यंत्रणा राबवायची, कोणती कार्यप्रणाली विकसित करायची यावर देखील काम सुरू असून त्यांचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचं देखील निकम म्हणाले। मुंबईतील दादर कबुतरखाना ट्रस्टकडून परिसरामध्ये जागोजागी फलक लावून आवाहन केलंय। कबुतरांना कोणीही धान्य घालू नये, कारवाई झाल्यास ट्रस्ट जबाबदार राहणार नसल्याचं फलकावर स्पष्ट केलंय। ट्रस्टनं महानगरपालिकेकडे याबाबत परवानगीची विनंती केली असून महानगरपालिकेनं 6 ते 8 या सकाळच्या वेळेत धान्य घालण्यास मौखिक परवानगी दिली आहे। मात्र ती अद्याप लेखी स्वरूपात मिळाली नसल्यामुळे हायकोर्टाच्या आदेशाचा सन्मान ठेवत नागरिकांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन या फलकामधून करण्यात आलंय। कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय धुडकावत दादरमध्ये एकानं शक्कल लढवत कबुतरांना दाणे घालण्याचा आगाऊपणा केला होता। या बहादरावर पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारलाय। हायकोर्टाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या महेंद्र संकलेच्या या नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याच महेंद्र संकलेने दादरमध्ये कबुतरांसाठी थेट गाडीच्या टपावर खाद्य टाकलं होतं आणि याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची गाडी ही जप्त केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मंडल यात्रा आज गोंदिया शहरामध्ये पोहोचणार आहे। दुपारी गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक परिसरात सभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेला संबोधित करण्याकरता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत। ओबीसींच्या जागरासाठी राज्यभरामध्ये ही मंडल यात्रा निघणार आहे। 90च्या दशकात देशाचं राजकारण ढवळून काढणाऱ्या मंडल आयोगावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय। 1994 मध्ये मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी करणाऱ्या शरद पवारांनीच या विषयाला आता हात घातलाय। राष्ट्रवादीनं आजपासून नागपूरमध्ये मंडल यात्रा सुरू केली आहे। तब्बल 52 दिवस चालणारी ही यात्रा अनेक तालुक्यांमधून जाणार आहे। अजूनही ओबीसींना त्यांच्या हक्काचा न्याय वाटा मिळालेला नाही असं पवारांनी सांगितलंय। यात्रेच्या निमित्तानं भाजपच्या ओबीसी मतदाराला दूर करता येईल का याची चाचपणी पवार करत असल्याचं बोललं जात आहे।
शरद पवारांनी काढलेल्या मंडल यात्रेवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी टीका केली आहे. मंडल यात्रा म्हणजे निव्वळ नौटंकी आहे. पवारांच्या पक्षाला आता ओबीसींचा पुळका आलाय. हे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचं देखील बावनकुळे म्हणाले. या लोकांना ओबीसी बद्दलचं जे आता पुळका आलाय ना, ते उशिरा सुटलेलं शहाणपण. ओबीसी समाजाकरता कधीही काँग्रेस पार्टीने कुठलीही भूमिका स्वीकारली नाही. जर ओबीसी आरक्षणाकरता किंवा ओबीसीच्या न्याय मिळाला पाहिजे म्हणून एखादी यात्रा काढली असेल तर नौटंकी आहे एवढंच म्हणेल. पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेवर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी देखील जोरदार टीका केली आहे. अघटित घडली यात्रा, लांडगं निघालं तीर्था, असं हाके म्हणालेत. मंडल आयोगाशी शरद पवारांचा काय संबंध, असा प्रश्न देखील हाकेंनी विचारलाय. अघटित घडली वार्ता आणि लांडगं निघालं तीर्था. अरे काय तुमचा संबंध मंडल आयोगाशी? काय आयोगाशी? मंडल आयोगाशी शरदचंद्रजी पवारांचा काय संबंध? घरामध्ये सुप्रियाताई खासदार, स्वतः खासदार, नेते. नागपुरात शरद पवारांच्या उपस्थितीत निघालेल्या मंडल यात्रेत गर्दीचा फायदा घेत पाकिटमारांनी डल्ला मारलाय. अनेक नेत्यांच्या खिशातून रोख रक्कम आणि पाकिटे लंपास केली. शरद पवार मंडल यात्रेसोबत व्हेरायटी चौकामध्ये असताना असाच एक पाकिटमार राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांच्या हाती लागला. तेव्हा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला आणि त्याच्याकडून चोरलेलं पाकिट हे जप्त करत त्याला पोलिसांच्या हवाली केलं. दरम्यान राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या खिशातून 20,000 रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचं समोर आलंय. ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली 31व्या ठाणे वर्षा मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवलाय. महापालिका मुख्यालय भवन इथून ही मॅरेथॉन सुरू झाली. मॅरेथॉन ठाण्याची, ऊर्जा तरुणाईची या घोषणा वाक्याखाली ठाणे वर्षा मॅरेथॉन सुरू झाली. या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटूंसह जवळपास 25,000पेक्षा अधिक धावपटू हे सहभागी झालेत आणि या स्पर्धेत लाखो रुपयांची बक्षिसं देखील ठेवण्यात आली आहेत. मागील काही वर्षांपासून भंडाऱ्यामध्ये 2 गटात अस्तित्वाची लढाई सुरू होती आणि त्यातूनच दोघांवर धारदार शस्त्रानं हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना भंडाऱ्यामध्ये काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. वसीम खान आणि शशांक गजभिये असं दोन्ही मृतकांचं नाव आहे. हल्ला करणारे 3 ते 4 या संख्येत होते आणि वसीम खान हे त्यांच्या मुस्लिम लायब्ररी चौकातील कार्यालयात बसले असताना हल्लेखोरांशी त्यांचा वाद झाला आणि त्यातूनच ही हत्या घडल्याची माहिती समोर येते. शरणू हांडे अपहरण प्रकरणामध्ये अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राकेश भीमाशंकर कुदरे, श्रीकांत बाबूराव सुपुरे आणि दोघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शरणू हांडेच्या अपहरणात या दोघांचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय. या दोन्ही आरोपींना इंडी तालुक्यातील निंबाळ गावातून ताब्यात घेण्यात आलंय. दरम्यान या प्रकरणातील आधीच्या आरोपींना न्यायालयानं 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर या दोन्ही आरोपींना देखील 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील संशयित आरोपीला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी सलीम शेख उर्फ सलीम पिस्टल याला नेपाळमधून अटक करण्यात आल्याची माहिती आहे. सलीम पिस्टल हा भारतातील सर्वात मोठा हत्यार तस्कर करणारा म्हणून ओळखला जातो. पंढरपुरात दिवसेंदिवस वाळू माफियांची गुंडगिरी वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांना वाळू माफियांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा थरार पथकातील अधिकाऱ्यानं मोबाईलमध्ये शूट देखील केलाय. माढा तालुक्यातील मुंगशी गावामध्ये सीना नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करताना तहसीलदार संजय भोसले यांनी कारवाई केली होती आणि त्यानंतर ही घटना घडली आहे. याबाबत कुर्डुवाडी पोलिसात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा देखील नोंद करण्यात आलाय. जळगावच्या धरणगाव पोलिसांनी रात्री 11 वाजता थरारक कारवाई करत 40 किलो गांजा जप्त केलाय. चोपड्याकडून जळगावकडे जात असताना नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी संशयित कारला थांबवण्याचा इशारा दिला. मात्र चालकानं पळ काढला आणि पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचं लक्षात येताच कार चालकानं धरणगाव बस स्थानकाजवळून यू टर्न घेत पारोळा रस्त्याकडे ही गाडी वळवली आणि झाडाझुडपांमध्ये कार टाकून दोन्ही आरोपी हे फरार झाले.
पोलिसांनी कारची झाडाझडती घेतली असता तब्बल 40 किलो गांजा आढळला, ज्याची किंमत ही साधारण 10 लाख रुपये इतकी होती. नाशिकच्या दिंडोरीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात जनाबाई नावाच्या 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 4 बळी गेल्यामुळे संतप्त नागरिकांनी आणि मयत महिलेच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट वनविभागाच्या कार्यालयासमोरच आणून रास्ता रोको आंदोलन केलं. पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती आणि अखेर लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. उत्तर काशीच्या धरालीमध्ये ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीनंतर मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू आहे. सलग 6व्या दिवशी भारतीय हवाई दल, आयटीबीटी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 1126 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय, तर 50हून अधिक लोक हे अजूनही बेपत्ता आहेत. 7 बेपत्ता जणांचा शोध अजून सुरूच आहे. दरम्यान आज उत्तराखंडमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये अडकलेले जळगाव धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील 13 तरुण हे आज पुन्हा परतणार आहेत. या तरुणांच्या शोधासाठी मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन हे सगळे तरुण सुखरूपरित्या सापडलेत. आज ते त्यांच्या पाळधी गावी येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी स्वतः मंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जम्मू काश्मीर राज्यप्रमुख मनीष साहनी यांनी उदय सामंतांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनीष साहनी यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची देखील माहिती मिळते. सांगली जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं भारतीय सैनिकांसाठी महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. तब्बल 1200 पैलवान आणि शिवसैनिक सध्या जम्मू काश्मीरमध्ये आहेत. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील श्रीनगर इथं येणार आहेत आणि रक्तदान करणार आहेत. भारतीय सैनिकांसाठी शिवसेनेची सिंदूर महारक्तदान यात्राही काढण्यात आली आहे. आणि एकनाथ शिंदे एकदा बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवूयात. काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 3 महिने उलटून गेलेत, मात्र तरीही अजूनही त्याचे पडसाद काश्मीर खोऱ्यामध्ये दिसून येत आहेत. जगप्रसिद्ध असलेल्या दल लेकमध्ये असलेला शिकारी चालक अजूनही पर्यटकांशिवाय असल्यामुळे चिंतेत सापडलाय. जेव्हापासून हल्ला झाला त्यानंतर 1 ते 2% पर्यटक हे काश्मीरमध्ये आल्याचं चालकांचं म्हणणं आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. काश्मीर म्हटलं की या ठिकाणी आल्याच्या नंतर श्रीनगरमधल्या दल लेकमध्ये असलेले शिकारा आपल्याला आठवतात आणि हेच शिकारा गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक दिवसांपासून याच दल लेकमध्ये आहेत. खरं म्हणजे हा संपूर्ण जो वेळ आहे, काळ आहे, हा या शिकारा मालकांसाठी कमाईचा वेळ आहे. पण सध्या या सगळ्या शिकारा ज्या आहेत त्या रिकाम्या आहेत आणि याचं कारण जे आहे ते सांगितलं जाते पहलगामचा हल्ला. आपण या काही शिकारा मालकांशी बोलणार आहोत. हे गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. कितने साल से आप शिकारा चला रहे हो यहाँ पे? हमें 30 साल हो गए यहाँ पे शिकारा चलते. पिछले साल तक किस तरह से माहौल था? जो लोग टूरिस्ट आते हैं वो किस तरह से थे? और अभी ये सबसे अच्छा सीजन है, अभी क्या माहौल है? अभी माहौल ठीक है, लेकिन जो पहलगाम का मसला हुआ है उसकी वजह से टूरिज्म बहुत कम हो गया यहाँ पे. लेकिन उसके बावजूद भी यहाँ पे हमारा यात्रा जो है वो आ गई है. काफी लोग आए, कश्मीर घूमे वो. तो अब यात्रा 4-5 तारीख को इन लोगों ने बंद किया, विड्रॉल किया है. तो तब से बहुत कम लोग हैं यहाँ पे जो बाहर से हैं. कितने टूरिस्ट अब तक पिछले इस कई महीनों में आए हैं? मराठी रंगभूमीवरील विजय तेंडुलकरांचं गाजलेलं नाटक सखाराम बाइंडर पुन्हा रंगभूमीवर येणार आहे. या नव्या आवृत्तीत सखारामची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे साकारणार आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या नाटकाचं पोस्टर हे प्रदर्शित करण्यात आलं. आजच्या पिढीसाठी अभिजात नाटकाची ही नवी आवृत्ती असणार आहे. तेंडुलकरांच्या मूळ गाभ्याशी प्रामाणिक राहून पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीसाठी हे नाटक रंगभूमीवर अवतरणार आहे.